नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षय आणि रेवा यांचं फोटोशूट सुरू असतं. रमा, सीमा, जान्हवी त्याचबरोबर आनंद सर्वजण तिथे बसलेले असतात. तर आता वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढणं सुरू असतं. तर रेवाने वेस्टर्न आउटलुक तिथे केलेला असतो, अक्षयने पण टी शर्ट वगैरे घातलेला असतो. पण अक्षयला काही ह्या गोष्टी पटत नसतात. रेवाचा हा जो घाणेरडेपणा चाललेला आहे त्याचं अक्षयला किळसवाणं वाटत असतं. आणि रेवा आता तिथे सगळ्यांच्या समोर सांगत असते की अक्षय, तू अशी पोज दे, तू पुढं तिकडे तोंड करून उभा राहा, मी तुझ्या पाठीवरती, तू मला पाठीवरती उचलून घ्यायचं आहे. आणि मग अक्षय जेव्हा ती पोज देत असतो त्याचवेळी रमा मुद्दामून फोटो काढताना फोटोच्या मधून जाते आणि मग अक्षय जोरात किंचाळतो. काय चाललंय, तुला कळत नाही आहे का, इथे फोटो काढतोय ना आम्ही, असं रेवाला इकडे रमाला म्हणू लागतो. आणि मग रेवाने पाठीमागून अक्षयला घट्ट पकडलेलं असतं आणि ती म्हणत असते की अक्षय, आता मला तू उचलून घे. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ग, तुझं वजन वाढलं आहे, लग्नाच्या आधी ते वजन कमी कर बरं, नाही तर खूप अवघड होणार आहे. तुझ्या लक्षात येतं आहे का, जर तुझं वजन असंच वाढत गेलं ना तर खूप अवघड होईल. कारण तुझ्या लक्षात येत नाही आहे रेवा, अगं बघितलंस ना, लग्नाच्या वेळेस तू कशी स्लिम अँड ट्रिम दिसली पाहिजेस ना. हे सगळं अक्षय बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय जेव्हा त्या पोज देत असतो तेव्हा इकडे अर्था रडायला लागलेली असते आणि सीमा म्हणते की अगं खूप रडते ही. तर रमा म्हणते काय करायचं आई आता, असं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे सीमा आणि रमा दोघीजणी मिळून प्लॅन करतात. रमा म्हणते कसं आहे माहिती आहे का, कारण इकडे अर्थाला असं वाटतंय की तिच्या काकाने तिला घेतलेलंच नाही आहे, तिचा काका तिला घेतच नाही आहे, तिच्याशी बोलतच नाही आहे. आता अर्थाला असं वाटत आहे की काकासोबत आता फोटो काढायचे आहेत. हे सगळं रमा बोलत असते. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो असं आहे का, अर्थाला आमच्यासोबत फोटो काढायचे आहेत. मग तो म्हणतो की अर्थ इकडं, आणि मग अर्थाला सोबत घेतो. आणि आता अर्थाला सोबत घेऊन वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट चालू होतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा त्यांच्याकडे पाहत असते. रमाला मात्र खूपच राग येत असतो, रमाला ही गोष्ट पटत नसते. परंतु रमा मात्र आता शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असते. काही झालं तरी अक्षयचा काय प्लॅन आहे हे तिला कळलेलं नसतं, म्हणून तिनं अगदी शांतपणे या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष देत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता रेवा साडी नेसून येते. साडी नेसून आलेल्या रेवाच्या आता नंतर वेगवेगळ्या पोज चालू होतात आणि त्या वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढायचे असतात. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र पुन्हा इकडे रमाला राग येतो, कारण जे काय तिथं आहे ते इतकं, कारण रेवाने आता अशी विचित्र पोज सांगितलेली असते. रेवाचं असं म्हणणं असतं की अक्षय, मी इथे अशी सोप्यावर बसणार आणि तू काय करायचं आहे माहिती आहे का, तू माझ्या पायाशी बसायचं आहे आणि माझ्या पायामध्ये तू ना पैंजण घालायचं आहे, अशी पोज सांगितलेली असते. खरं तर या सगळ्याचा खूप राग आलेला असतो अक्षयला, पण तरीही अक्षय शांत होतो. अक्षय म्हणतो ठीक आहे, अशी पोज द्यायची आहे का, असं म्हणत असतो. पण अक्षय तिला म्हणतो की मी इथे पायाशी बसायचं. तेव्हा रेवा सांगते की हो, तू इथे माझ्या पायाशी बसायचं आहे आणि मग मी अशी पोज देणार आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा अक्षयला मात्र खूपच राग आलेला असतो. अक्षय आणि त्याचबरोबर घरातील सर्वजण तिथं असतात, सगळ्यांनाच ही गोष्ट काही पटत नाही. तेव्हा मात्र इकडे रमाने तर डोक्याला हात लावलेला असतो. रमाने असं म्हटलेलं असतं की बघितलं ना, नक्की काय आहे हे सगळं, लक्षात आलेलंच असेल तुमच्या सगळ्यांच्या, असं रमा म्हणत असते आणि सांगत असते बघितलं ना काय चाललंय. मग अक्षय वेगवेगळ्या पद्धतीने तिच्या पायामध्ये पैंजण घालायचा प्रयत्न करत असतो. अक्षयला खूप राग येत असतो. तो त्या पैंजणाचं माप घेतो आणि तिला म्हणत असतो की हे असं आहे, हे तसं आहे, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्याला ही गोष्ट अजिबात आवडत नसते. त्याला पटतच नसतं की रेवा हे जे काय करायला सांगत आहे ते. त्याला राग आलेला असतो, त्याला ह्या गोष्टी अजिबात पटत नाही, त्याला सहनच होत नाही. आणि त्याच वेळी तिथं आलेला असतो तो म्हणजे अभि तिथे येतो आणि म्हणतो की काहीही झालं तरी आता ही गोष्ट आपल्याला इथंच हँडल केली पाहिजे, काही झालं तरी ह्यांच्या फोटोशूटची आपल्याला वाट लावायची, असा विचार अभिनं केलेला असतो. अभि तिथे येतो आणि पेनातली शाई अशी त्या रेवाच्या पायावर झटकवतो आणि तिथून निघून जातो. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं
की पेनातली शाई झटकवल्यामुळं इकडे रेवाला मात्र खूप राग आलेला असतो आणि रेवा म्हणत असते की मला ना या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. हे सगळं जे काय चाललं आहे ना, हे सगळं कशामुळं होतं आहे असं ती चिडचिड करायला लागते. त्यावेळेस अभि म्हणतो की काय आहे हे, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरी आत्ता मला माहिती आहे की काय होणार आहे. अभि म्हणत असतो की मी माझ्या भावाला तुझ्या पायाशी असं बसू नाही देणार असं अभि म्हणतो. आणि त्याचबरोबर अभिचं असं म्हणणं आहे हे जेव्हा आता तिथे रेवा त्याचबरोबर रमा या सगळ्यांच्या लक्षात येतं तेव्हा मात्र अभिच्या डोक्यात एक प्लॅन आलेला असतो आणि तो प्लॅन तो तशाच पद्धतीने वर्क करत असतो. त्याचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी मी मात्र या सगळ्यांमध्ये अक्षयला तिथे त्याची वाट लागू देणार नाही. हे सगळं त्याने ठरवलेलं आहे आणि तसाच तो तिथे वागत आहे. तर त्यानंतर अक्षय आणि सीमा इकडे अर्थाच्या रूममध्ये आलेले असतात. अर्थाच्या रूममध्ये आल्यानंतर अर्थाशी अक्षय बोलत असतो, म्हणत असतो की काय झालं अर्था, नक्की काय होतं आहे. आणि मग बघितलं ना, अगदी तू ना तुझ्या रमाईसारखीच आहे, हे सगळं अक्षय बोलत असतो. आणि अक्षय म्हणत असतो काही झालं तरी रमाईसारखीच वागत असतेस बघ तू अर्था, असं म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय खूपच मजेशीर पद्धतीने इथे बोलत आहे. त्याचबरोबर सीमाला म्हणत आहे की आता खरी मजा येणार आहे. सीमा म्हणते आता काय करायचं ठरवलेस तू. त्यावेळेस अक्षय म्हणतो तुला नाही माहिती आई आता काय करायचं आहे ते. काही झालं तरी आपल्याला आता काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा आपण करणार आहोत ना, त्यावेळेस त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे त्या गोष्टी पण आपल्याला बघाव्या लागतील, असं अक्षय इकडे सीमाला सांगत असतो. आणि म्हणत असतो की आता बघ, आता ह्या नाटकाचा शेवटचा अंक सुरू होणार आहे. अगं तो माझा मित्र नाही आहे का स्मित, त्याला मी बोलवणार आहे आणि बघ तो काय करतो ते. आता रमासाठी हे नवीन स्थळ आणि काही झालं तरी आपण रमाला हे सगळं करायलाच लावूया, हे सगळं अक्षय बोलत असतो. आणि अक्षय हे सगळं सांगत असतो तेव्हा मात्र इकडे रमा त्याचबरोबर सीमा दोघीही बोलत असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अक्षय आणि सीमा दोघंही खूप हसत असतात. परंतु तिथे आलेली असते ती म्हणजे रमा. रमाला या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या असतात आणि रमाला मात्र खूप राग आलेला असतो. ही गोष्ट काही रमाला पटलेली नसते. सीमा पण या सगळ्यामध्ये प्लॅनिंग तिचं ती पण सामील झालेली आहे. ही गोष्ट रमाला अजिबात आवडत नसते असं रमाचं म्हणणं असतं. इकडे सीमा मात्र सगळं अक्षयच्या म्हणण्याप्रमाणे करत आहे. अक्षयला सांगत आहे की नक्की काय काय झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता हॉलमध्ये अक्षय आणि त्याचबरोबर रमा सर्वजण बसलेले असतात. तर इकडे रमाकांत बाहेर असतो आणि तिथे शशिकांत येतो आणि तो म्हणतो की तू तर गेला होतास ना, मग परत का आलास रे रम्या इथं. तेव्हा रमाकांत सांगतो की अक्षयने आम्हाला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे रमाकांतला जेव्हा शशिकांत म्हणतो की तुझ्यात तेवढी हिंमत नाही ना, शेवटी सरड्याची धाव कुंपणापर्यंत असणार आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे रमाकांत म्हणतो की काहीही झालं तरी अक्षयने 1 महिन्याची मुदत दिलेली आहे आणि अक्षयने सांगितलेलं आहे म्हणून इथं मी आलेलो आहे, बाकी माझा दुसरा कोणताही उद्देश नाही. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे आता रमाकांत आणि शशिकांत यांच्या दोघांमध्ये चालू असतं आणि त्यांचं बोलणं चालू असतं. आणि शशिकांत विचार करू लागतो म्हणजे वरचेवर माझ्या डोक्यातला अक्षयविषयी असलेला संशय वाढत चाललेला आहे, हे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता काहीही झालं तरी इकडे अक्षय, सीमा आणि रमा हॉलमध्ये आहेत. सीमा आणि रमा दोघीजणी वाटाणे सोलत आहेत. तेव्हा अक्षय म्हणतो की फ्रेश मटार आणलेला आहे आणि अक्षय म्हणत असतो की काहीही झालं तरी आत्ता इथे माझा मित्र येणार आहे आणि रमा तुझ्यासाठी नवीन स्थळ बघितलेलं आहे बरं का, अक्षय तिला सांगत आहे. तेव्हा रमा म्हणते हो का, नाही बरं झालं, काही प्रॉब्लेम नाही आहे.
तर हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा अक्षयला प्रश्न पडतो की या रमाला काहीच कसं काय वाटत नाही आहे आणि ही एवढी आनंदाने का माझ्याशी बोलत आहे. हे सगळं जेव्हा अक्षय बोलत आहे आणि त्याच वेळी आता एंट्री झालेली आहे ती म्हणजे अक्षयच्या मित्राची. अक्षयचा मित्र अस्मित आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं सगळं घडत होतं म्हणजे अगदी अक्षय आणि रमा या अक्षय आणि सीमा यांनी ठरवलेलं आहे त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी तिथं होत आहेत. अक्षयला प्रश्न पडलेला आहे आणि जेव्हा तिथे घरामध्ये आता अक्षयचा मित्र अस्मित येतो त्याचं जे रूप आहे ते पाहून तर सीमाला धक्काच बसतो. सीमा म्हणते की तुमचा मुलगा मागून येतोय का. हे सगळं जेव्हा बोलत असते सीमा तेव्हा अक्षय म्हणतो नाही गाई, त्यांचा मुलगा नाही आहे, तेच आहेत. हे ऐकल्यानंतर सीमाने तर डोक्याला हात लावलेला आहे आणि तेव्हा रमा तिथे येते आणि रमाला अक्षय बोलवून घेतो. अगं रमा आलीस का, ये लवकर, बघ माझा मित्र आलेला आहे, तुला मी सांगितलं होतं ना, हा मुलगा मी बघितला आहे, सुसंस्कारी आहे. तेव्हा अस्मित सांगत असतो हां ते पगाराचं पण सांग ना. तेव्हा अक्षय सांगतो की हो खूप मोठा पगार आहे, चांगला 5 अंकी नंबर आहे पगाराचा. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा रमा म्हणते की काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला, असं रमा बोलत असते आणि तेव्हा अक्षयला धक्का बसतो. अक्षय म्हणतो असं कसं होऊ शकतं, हिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ही असं कसं काय म्हणत आहे. आता अक्षय विचारत पडलेला आहे. रमा म्हणते की अहो मी तुमची रमा आहे एवढं लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यासोबत नाटक करणार. अहो तुमच्यासोबत नाटक मी कशा पद्धतीनं करू शकते याचा तुम्हाला विचार पण येणार नाही, तुम्ही स्वतःहून तुमच्या तोंडाने ते कबूल कराल, असं अक्षय म्हणत असतो. तेव्हा रमा मात्र खूपच जबरदस्त असं नाटक करत असते आणि दाखवून देत असते की ती काय करू शकते. आणि त्याच वेळी इकडे रमाने आता लग्नाला होकार दिलेला असतो आणि अक्षयच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. तर अक्षय म्हणत असतो की हे कसं शक्य आहे, रमा तयार कशी काय झाली. तो रमाला म्हणू लागतो की अगं रमा ऐक ना, तू जरा शांतपणे विचार करून निर्णय घे ना. तेव्हा रमा म्हणते नाही, आता तुम्ही मुलगा बघितलाय की नाही, मग तो चांगलाच असणार आहे, शांतपणे विचार करायची काय गरज आहे. अक्षय म्हणतो त्याचा 3 BHK फ्लॅट पण आहे हा. असं म्हटल्यानंतर अक्षयला रमा म्हणते की हो का, हां त्याच्या बहिणीचा आहे पण तो तिथेच राहतो ना. हे सगळं बोललं जात असतं. इकडे अक्षयला रमा म्हणते की अक्षय भाऊजी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी तयार आहे या सगळ्यासाठी. हे बोलल्यानंतर इकडे रमा अशी जेव्हा बोलते तेव्हा अक्षयच्या शिट्ट्याच वाजतात. अक्षयला कळायचंच बंद झालेलं असतं. अक्षय म्हणत असतो तू विचार कर जरा, असं नको करू, असं अक्षय वारंवार रमाला सांगत आहे. परंतु रमा मात्र म्हणत आहे की नाही माझं ठरलेलं आहे आणि अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि अक्षय म्हणत आहे की कसं शक्य आहे, काही झालं तरी हे मला अजिबात पटत नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षय रमाला म्हणत असतो की काही झालं तरी आता मला ह्या सगळ्या बाबतीतले पुरावे मिळालेच पाहिजे, तो माणूस लवकरात लवकर सापडला पाहिजे. आणि त्याच वेळी रेवा तिथं आलेले आहे आणि रेवा अक्षयला म्हणत आहे अक्षय कशाबद्दल बोलतोस तू हे सगळं. तेव्हा असं म्हटल्याबरोबर अक्षयलाही धक्का बसत आहे आणि अक्षय म्हणत आहे की काय आहे हे नक्की. आणि त्यानंतर रमाकडे तो जातो आणि रमा म्हणत असते की मला ना तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्ही ना त्या सनीबरोबर जसं मला डेटवर पाठवलं होतं ना तसं या मुलाबरोबर पण पाठवा, कारण मला आता असं वाटत आहे की हा मुलगा चांगला आहे, तो सनी वेगळाच होता, त्याच्यापेक्षा हा चांगला आहे असं मला वाटत आहे, असं रमा अक्षयला सांगत आहे. आणि रेवा पण अक्षयच्या जवळ आलेली आहे आणि त्याला विचारत आहे काय झालं अक्षय. अक्षय मात्र शांतच आहे. आता रेवाचा बंदोबस्त अक्षय कसा करणार हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.